चेंडू प्रीतमांच्या माध्यमातून हाताळला गेला. तसनंतर 38 सर्कलच्या आतमध्ये आपण पाहिलं की चेंडू फील्ड केला जाताना एक धाव ही सहजरित्या पूर्ण यावेळेस होताना या एक धावेनिशी संघाची धावसंख्या आता मात्र पुढे सरसावते आणि पहिला चेंडू अखेरीस धावफलकावर आपण पाहतोय की एक या आकड्यावर लगावली जाताना यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू म्हणावा लागेल प्रीतम यांच्या माध्यमातून. आपण पाहत आहात विठ्ठल रखुमाई चषक 2026 हे आयोजन विठ्ठल रखुमाई क्रीडा संकुल यावेळेस सज्ज झाला या आयोजनासाठी. अप्रतिम आयोजन इथे मात्र म्हणावं लागेल. आजच्या दिवसातला म्हणजे सॉरी आज शेवटचा दिवस फायनल डे आणि फायनल दिवसात आपण पाहतोय 5वा सामना इथे मात्र रंगताना पाहायला मिळतो. यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका आपण पाहिलं क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये पाहायला मिळतील. एक धाव सदरीच्या पूर्ण झाली आहे. आतापर्यंत आपण पाहतोय की या षटकामध्ये 3 चेंडू हाताळून झाले. 3 चेंडू मध्ये 3 धावा त्या एकत्रितपणे आपण पाहतोय पूर्ण केल्या जाताना. चौथा चेंडू यावेळेस पंच वाईड म्हणून कॉल देत आहेत. अतिरिक्त धावसंख्येत वाढ इथे मात्र होताना आपण पाहतोय. या अतिरिक्त धावसंख्ये वाढीने संघाची धावसंख्या आता मात्र पुढे सरसावली आणि 4 या आकड्यावर येऊन पोहोचते. पुढचा चेंडू यावेळेस पुन्हा एकदा चेंडू यावेळेस गॅप मध्ये ढकलला गेलाय. त्यानंतर पाहिलं की चांगलं क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतो क्षेत्ररक्षक. मात्र एकच धाव इथं मात्र कंप्लीट करताना पाहायला मिळत आहेत. या एक धावेनिशी आता मात्र धावसंख्या 5 या आकड्यावर जाऊन पोहोचते. चला प्रीतमजी आपण लगेचच आपल्या गोलंदाजी मार्कपर्यंत पोहोचायचं. आपण आज शेवटचा दिवस पाहतोय आणि शेवटच्या दिवसामध्ये आपल्याला 15 सामने एकत्रितरित्या इथे मात्र पार पाडायचे आहेत. याच मध्ये क्लासिकल हा आलाय फटका चेंडूला पोचवलंय सरळ वन बाउन्स बॉन्ड लाईनच्या बाहेर सीमा पार चौकार हा आलाय विठ्ठल रखुमाई 4. चला आपण आता पाहतोय आता पुढचा चेंडू घेऊन मिस्टर प्रीतमजी घरात पुन्हा एकदा
हॅलो हॅलो. धावसंख्या झालेली आहे 39. काय होणार? सुंदर फटका. षटकार डीजे डी. धावसंख्या 6 वाढून जाऊन पोहोचते 45 या आकड्यावरती. पुन्हा एकदा सुंदर फटका. पुन्हा एकदा षटकार. डान्सिंग डाऊन द ग्राउंड. षटकार. 51. पहिल्या ओव्हरचा स्कोर किती आलाय पहिल्या ओव्हरला? 3, 4, 5, 4, 9, 10. दुसऱ्या 11 आले. 4, 2, 6, 1, 7, 8, 10. नाही डबल घेतलेले आहेत. तीनचा डबल घेतली. तीनचा डबल घेतलाय. तीनचा डबल घेतली. तीनचा डबल घेतलाय. तीनचा डबल घेतलेले आहे. हा तीनचा डबल घेतलेले आहे. डबल घेतलाय. तीनचा डबल घेतलाय. 1 मिनिट थांब. प्लेयर नाही मी 12वा. आहे ना का दोन आहेत मागून. दोन आहेत मागून. नाही तुम्ही सगळ्यांनी निघा. तुम्ही सगळ्यांनी निघा. सगळ्यांनी निघा. 12वा टिली. नवापूर संघाच्या कर्णधाराने कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे. गडी बाद. सुंदर फटकेबाजी करून तंबूत परतताना समीर. आपण आता इकडे लॉट्स पाडणार आहोत. तर लॉट सिस्टम अशी असणार आहे. आता बिरवाडी संघाचे सुद्धा एक संघ आपण वाढवलेला आहे. तर पहिल्या 3 संघामध्ये जो होता विनर त्या संघाचा आपण एक ग्रुप बनवलेला आहे. आणि खालचे 4 संघ आहे त्या संघाचा एक ग्रुप बनवलेला आहे. आणि त्या ग्रुप मधून जे कोणी निघतील ते ग्रुप फायनलचा सामना होणार आहे. या सगळ्या कर्णधाराने नोंद घ्यायची आहे. तर आपण इकडे लॉट पाडणार आहोत. नवापूर संघाचा कर्णधार याने यायचा आहे. आणि शौर्यविल्यांचा आलेला आहे. टेंबीचा आलेला आहे. कुंभोलीचा आलेला आहे. बाकी आपण लॉट्स पाडणार आहोत आता. बाकी कर्णधार त्याला जमत असेल त्यांनी सुद्धा यायचं आहे. आणि हा सुंदरसा सामना रंगताना दिसतोय तो म्हणजे कोळी बॉईज दांडी विरुद्ध फायर पास्ता बी संघ. आणि फायर पास्ता संघाला 62 धावांचं मोठं आव्हान देण्यात आलेलं आहे. तर पाहूया फायर पास्ता संघ कसं चेस टार्गेट करतायत.
विठ्ठल रखुमाई चषक 2026 आणि मुख्य व्यासपीठावर दाखल आपले मान्यवर रोशनजी पिंपळे, रोशन तुकाराम पिंपळे आणि अमरजी संख्या यांचे हार्दिक हार्दिक स्वागत करेन. हॅलो हॅलो. आणि आता फायनलच्या दिवशी आज आमचे मित्र सहयोग विश्वास यांचा वाढदिवस आहे, तर त्यांचा केक कापण्याचा कार्यक्रम हे स्टेजवर होत आहे. तरी सर्वांनी त्यांना चांगला आशीर्वाद द्यावा आणि त्यांचा केक आपण कापतोय. आमचे कुंभवती गावातील एव्हरग्रीन व्यक्तिमत्व सहयोगजी विश्वास यांचा वाढदिवस आहे आज. त्यांना विनंती असेल की मुख्य व्यासपीठावर येऊन आपला केक कार्यक्रमाचं संबंध पाडायचा आहे. कॅमेरामॅनला विनंती असेल की इथे कॅमेरा कृपया फिरवायचा आहे आणि सहयोगजी विश्वास यांना केक कटिंगचं सेरेमनी इथे त्रेसष्ट धावाचं आव्हान आहे. 63. दांडी संघ आपला कन्फ्युजन दूर केलेला आहे आम्ही. तर एक रन एक्स्ट्रा ची आपण ऍडजस्ट केलेली आहे. एकच्या जागी 2 केलेले कॅमेरामॅन आहेत. कृपाना विनंती असेल तुम्हाला की इथे कॅमेरा फिरवायचा आहे. सहयोगी विश्वास आमच्या गावातील सुंदरसे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व, त्यांचा आज वाढदिवस, नुकतेच त्यांचं लग्न संपन्न झालंय. सहयोग, तुला प्रथम वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. हे लाभावे लाभावे दीर्घायू, हे लाभावे दीर्घायू. अरे सहयोग जी हॅपी बर्थडे टू यू. अरे सहयोग जी हॅपी वा वा. बर्थडे टू यू. सर्व मित्र मंडळींना बोलवा हो, सहयोगजींना केक भरवा हो. सर्व मित्र मंडळींना बोलवा हो, सहयोगजींना केक भरवा हो. हे लाभले दीर्घायू. अरे सहयोगजी हॅपी बर्थडे टू यू. अरे सहयोगजी हॅपी बर्थडे टू यू. अरे वा, मॅन धन्यवाद मित्रो. टाकले आमचे निखिल बंटी भाऊ यांनी सुंदरसं गीत गाऊन आपल्या रोमांचक माहोल तयार केलेला आहे. आणि पाटील येथील आमचे विनीतची संख्याना विनंती असेल की मुख्य व्यासपीठावर हजर व्हायचं आहे. 1 मिनिट, 1 मिनिट, एकच मिनिट, 1 मिनिट थांबव. ते चालू कर पटकन. डीजे धन्यवाद. तिने ये गाणे. चालू. प्रचित थांब, बोलू नको आता काहीच. मॅच स्टार्ट करायचे. 12वा प्लेअर नाही आलेला. बॅट्समन टीमचा 12वा प्लेअर आमच्याकडे पोहोचत नाही, त्यामुळे खूपच अडथळा आहे त्या इकडे. प्लीज नोंद घ्यायची आहे. चालू करूया आता. बॉलर कोण? किशोर गोलंदाजीसाठी आहे. किशोर एक धाव. सुंदर फटका जातोय मिडविकेटच्या दिशेला. चांगली रन इन बिटवीन द विकेट म्हणावे लागेल. आणि 2 धावा. धावसंख्या 2 ने वाढून जाऊन पोहोचते 3 या आकड्यावरती.
प्लीज थोडस कोऑपरेट करायचं बॅट्समन टीम. आपला 12वा खेळाडू त्वरित पाठवायचा आहे, कारण लाईव्ह स्कोरिंग असल्यामुळे इकडे फलंदाजाचं नाव समजत नाहीये. आणि खूपच खराब चेंडू म्हणायला लागेल, त्याला चांगली दिशा दिलेली आहे. फाईन लेगच्या दिशेला जातोय चेंडू, सीमा पार 4 धावेसाठी. डीजे खूपच चांगली फलंदाजी म्हणावी लागेल. आता मात्र 3 चेंडू मध्ये 7 धावा. मोठं असं आव्हान आहे. 63 धावाचं डोंगर उभं केलेलं आहे दांडी संघाने. दरम्यान क्रिकेटचा ब्रह्मास्त्र म्हणून ओळखला जाणारा चेंडू, चेंडू टाकला होता. 1 धाव, धावसंख्या 1 ने वाढून जाऊन पोचते 8 या आकड्यावरती. यापुढील जो सामना असणार आहे तो नवापूर वर्सेस कुंभवली. आणि रिव्हर्स अल्टीपल्टी खेळण्याचा प्रयत्न होता, तो चेंडू काही कनेक्ट करता आला नाही. बाईच्या स्वरूपामध्ये 1 धाव. धावसंख्या 1 ने वाढून जाऊन पोहोचते 9 या आकड्यावरती. स्ट्राईकवर आहे आता अक्षय, नॉन स्ट्राईकला आहेत 7 जण. प्लीज मोठा गडी तंबू मध्ये परतताना, चांगली खेळी करत असताना अक्षय यांच्या रूपामध्ये गडी बाद. मोठा गडी बाद होतो तो म्हणजे अक्षयांच्या रूपात. आणि पहिलाच मोठा फटका पडताना दिसतोय. सुलामाची फलंदाजी ही तुटताना दिसतोय, ती म्हणजे फायर पाचसा या संघाकडनं. आणि मोठंसं आव्हान ठेवण्यात आलेलं आहे म्हणजे फायर पाचसा संघाला या दांडी संघाकडनं. तर पाहूया 63 धावाचं आव्हान कसं पोहोचतायत ते फायर पाचसा संघ. आणि पहिलं षटक किशोरी आणि सुंदरच गोलंदाजी करून आपल्या संघाला रोखून ठेवलेलं होतं. पाहूया पुढील षटक. हा पद्धतीचा चेंडू जातोय, तो अंपायरचा इशारा येतो तो म्हणजे वाईड पद्धतीचा चेंडू, खराब चेंडू म्हणता येईल. या षटकातील पहिला चेंडू होता. पाहूया पुढील चेंडू. खेळून काढला मात्र चेंडू मात्र फसलाय, मोठा फटका फसलाय आणि जातोय तो क्षेत्ररक्षकाच्या हातात आणि गडी बाद होताना दिसतोय, तो म्हणजे फलंदाज तंबूत परतताना दिसतोय. आणि पुन्हा मोठा फटका पडतोय, तो म्हणजे फायर पाचसा संघाला साजन यांच्या रूपात. आणि साजन यांची जागा सांभाळण्यासाठी आलाय नवीन फलंदाज, तो म्हणजे रोहन फायर पाचसा संघाकडनं. पाहूया चैतन्याचा पुढील चेंडू. सुलवार पद्धतीचा चेंडू होता, मात्र खराब चेंडू म्हणता येईल. अंपायरचा इशारा आला तो म्हणजे वाईड चेंडू, खराब चेंडू. नक्कीच फायर पाचसा संघाकडे आता नक्कीच आक्रमक फलंदाजी करायची गरज असेल तर 63 धावांचं आव्हान जर पूर्ण करायचं असेल तर. हा चैतन्य यांचा पुढील चेंडू, सुंदरसा फटका तर मारलाय आणि
तेवढीच सुंदरशी झेल म्हणता येईल आणि पुन्हा नवीन फलंदाज गडी बाद करतोय आणि तंबूत परतताना दिसतोय. रोहनी यांच्या रूपात मोठा फटका पडताना दिसतोय तो म्हणजे फायर पास्टर संघाला. नक्कीच मारण्याचा प्रयत्न होताच कारण की त्यांना ती नीड आहे, पण फटका फसलेला दिसतोय आणि नवीन फलंदाज मैदानात दाखल झालाय तो म्हणजे सिद्धार्थ. तिथे एक सुरज षटक म्हणता येईल सुन्ना. चेंडू हा खेळून काढलेला होता मात्र पुन्हा बॅक टू बॅक विकेट पडताना दिसत आहेत ते म्हणजे, आणि सुंदरशी ओव्हर आणि सुंदरचं षटक म्हणता येईल ते म्हणजे चिंतन यांच्या मार्फत. ओव्हर हॅट्रिक म्हणावी लागेल. आणि पहिला चेंडू वाईड होता, त्यानंतर विकेट घेतला, पुन्हा एकदा वाईड टाकला आणि त्यानंतर 2 गडी बाद केलेले आहेत. आता पुन्हा एकदा हॅट्रिकचा चान्स आहे. ओव्हर हॅट्रिक तर झालेलीच आहे, पण हॅट्रिक घेतो की नाही ते पाहायचं आहे गोलंदाज चेतन. धन्यवाद डीजे. आणि जर गोलंदाजांनी हॅट्रिक जर घेतली 2 षटकात, दोन चेंडू मध्ये 2 विकेट त्यांनी घेतलेले, जर हॅट्रिक घेतली तर मनीष पिंपळे यांच्याकडून 1,001 रुपयांचं पारितोषिक लावण्यात आलेलं आहे इथे गोलंदाजासाठी. मनीष पिंपळे मासवण उर्फ टिंकू. हा अल्टीपल्टीचा प्रयत्न मात्र नक्कीच चांगला खेळून काढलाय चेंडू आणि जातोय तो म्हणजे 1 बाउन्स 2 बाउन्स 4 धावांसाठी सुंदरचा फटका म्हणता येईल. नवीन फलंदाज जय आणि सुंदरचा मारलेला फटका म्हणता येईल आणि आपल्या फायर पास्टर संघाला हा मात्र ब्लॉक पद्धतीचा चेंडू होता. एक धाव यशस्वीरित्या पूर्ण मिसफिल्ड झालेली आणि दुसरी धावेचा प्रयत्न पाहूया. अंपायर कडे अपील करण्यात आलेली होती आणि चांगलीशी थ्रो म्हणता येईल आणि फेकी. आम्ही जातो त्या दोघांची पण काही नाही, लगेच लगेच जायचं. फलंदाज परततोय तो म्हणजे तंबूत आणि सुंदर रनआउट म्हणता येईल ते म्हणजे यष्टीरक्षकाच्या हातातून सुंदरशी थ्रो होती आणि सुंदरचं विकेट किपिंग केलेलं ते म्हणजे दांडिया संघाकडनं. नवीन फलंदाज मैदानात दाखल होतोय. हा पुढील चेंडू पाहूया. मारा करण्याचा नक्कीच प्रयत्न होता पण फळीची काही कनेक्शन झाला नाही. आणि एक धाव यशस्वीरित्या पूर्ण केलेली आहे, अतिरिक्त एक धाव पूर्ण झालेली आहे.
आणि 2 षटकांमध्ये फायर पास्तळे या संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 17 धावा. नक्कीच जर आपला सामना जिंकायचा असेल आपल्या संघाला तर मोठी आक्रमक फलंदाजी धडाकेबाज फलंदाजी करावी लागेल. नवीन गोलंदाज आलाय तो म्हणजे विशाल. बॅक टू बॅक सुंदरस चेंडू टाकताना दिसतोय आणि फलंदाजाला काही समजत नाहीये. चेंडू बीट होताना दिसतोय आणि फळीशी काही कनेक्शन होताना दिसत नाही आणि चेंडू जाते तो म्हणजे निर्धाव. पाहूया पुढील चेंडू. ऑफ साईडला खेळून काढला चेंडू. क्षेत्ररक्षक तिकडे तैनात. एक धाव यशस्वीरित्या पूर्ण आणि एका धावावर समाधान मानताना दिसतोय तो म्हणजे फायर पास्तळ संघ. स्ट्राईक वर दिसतो तो म्हणजे आकाश. पाहूया पुढील चेंडू. स्लोअर पद्धतीचा नक्कीच चेंडू होता. आकाशाला समजलेला चेंडू नाही आणि बीट होताना दिसतायत. हा पुढील चेंडू. हा टोललेला चेंडू आहे लॉंग ऑनच्या दिशेला आणि जाताना दिसतोय तो म्हणजे क्षेत्ररक्षकाच्या हातात आणि सुंदरशी झेल म्हणता येईल आणि मोठा पुन्हा फटका पडताना दिसतोय तो म्हणजे फायर पास्टर संघाला. आणि पुढील सामना आपण पाहू शकता तो म्हणजे कुंभवली विरुद्ध नवापूर आणि आमचे कर्णधार कुंभवली संघाचे शुभम मोरेश्वर संख्येकडे तैनात. या पुढील चेंडू फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता. आयोजकांकडून विनंती असेल की हरिकेश सिंग यांना मुख्य व्यासपीठावर यायचंय. आणि नवीन गोलंदाज दांडी संघाकडून दिसत आहेत ते म्हणजे ओमकार. आणि पुढील सामना होताना दिसतोय तो म्हणजे कुंभवली विरुद्ध नवापूर. आणि कुंभवली संघाने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण म्हणजेच फिल्डिंग चॉईस केलेली आहे आणि त्यांनी नक्कीच तयार राहायचं आहे पुढील सामन्यांसाठी.
पाहूया पुढील चेंडू ओमकार यांचा. सुंदरसा चेंडू होता, फलंदाजाला काही क्षेत्ररक्षण फळीशी काही कनेक्शन झाला नाही. हा मात्र प्रयत्न फसलाय, फटका फसलाय आणि जातोय तो म्हणजे क्षेत्ररक्षकाच्या हातात. आणि आयोजक विठ्ठल रखुमाई चषक, आयोजक चिराग संख्ये आणि मानस पिंपळे ऑलराऊंडर होताना दिसत आहेत. ते म्हणजे आज सर्व आयोजकातर्फे सर्व कामे करताना दिसत आहेत. त्यांचं खरोखरच आभार मानीन कुंभवली गावातर्फे. आणि परीकी सिंग यांचं मुख्य व्यासपीठावर आगमन होत आहे आणि चिराग संख्यानं विनंती असेल की त्यांना मान सन्मान करायचंय. आणि सुंदरस सामना होताना दिसतोय तो म्हणजे पुढील सामना होताना दिसेल तो म्हणजे कुंभवली विरुद्ध नवापूर संघ. पाहूया दोघी बलाढ्य संघ म्हणता येईल पंचकृषीतील. पाहूया कुंभवली संघाने टॉस जिंकून